यानंतर एक मोठी बातमी आहे। नव्या शिवाजी पार्क जिमखान्याचं आता उद्घाटन करण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं। भारतरत्न सचिन तेंडुलकर सुद्धा या ठिकाणी त्यांना हजेरी लावलेली होती। त्याच्या सुद्धा हस्ते या नव्या जिमखान्याचं उद्घाटन करण्यात आलं। भारतरत्न सचिन तेंडुलकर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता। या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज, या जिमखान्याचं आता उद्घाटन झालेलं आहे। नव्या जिमखाना आता सर्व खेळाडूंच्या आता तो सेवेमध्ये येणार आहे। मात्र या कार्यक्रमाला एक पॉलिटिकल सुद्धा आता रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय। यामध्ये असं होतं की आशिष शेलारांचं सुद्धा नाव होतं, मात्र आशिष शेलार काही कारणास्तव येऊ शकले नाहीत। काही अजून सुद्धा राज ठाकरेंबद्दल त्यांच्या मनामध्ये नाराजी आहेत का, म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला येणं टाळलंय? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर आज जे शिवाजी पार्क जिमखाना आहे त्याचं नूतनीकरण झालेलं होतं आणि त्याचं उद्घाटन आज आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झालेलं आहे। आणि सचिन तेंडुलकर यांनी पूर्ण पाहणी या जिमखान्याची केलेली आहे। सचिन तेंडुलकर यांच्या जुन्या आठवणी या जिमखान्यामध्ये होत्या आणि त्यांनी पूर्ण त्याची जिमखान्याची पाहणी केलेली आहे। आणि जिमखान्याला आपण सुंदर असा फरक आतून आणि बाहेरून देखील करण्यात आलेला आहे। तसंच आपण सर्व क्रिकेट प्रेमींचे फोटोज देखील लावण्यात आले। ते देखील सचिन तेंडुलकर यांच्या पाहण्यात आलं। त्याचे जो जिमखाना जुना होता त्याचा फोटो देखील आज लावण्यात येतो। त्याची देखील पाहणी संपूर्ण सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांनी केली आहे। आणि त्यानंतर आता आपण बघितलं या ठिकाणी आशिष शेलार यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं होतं। आणि आपण इथं आशिष शेलार आणि राज ठाकरे हे एका मंचावरती आज दिसणार होते की राज ठाकरे विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर दोघांची एकमेकांवरती टीकाही सुरू झालेली होती। त्यानंतर आशिष शेलार राज ठाकरे यांच्या घरी जाणं बंद केलेलं होतं आणि त्यानंतर आज एका मंचावरती हे दोघे दिसणार होते। पण आशिष शेलार हे काही कारणास्तव अनुपस्थित राहिलेले आहेत आणि आपण बघितलं आशिष शेलार यांना देखील या ठिकाणी निमंत्रण दिलं गेलं होतं, पण काही कारणास्तव आशिष शेलार हे अनुपस्थित राहिलेले आहेत। पण या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर हे पोहोचले आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आणि आपण संपूर्ण कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे। राज ठाकरे देखील आपण बघितलं या ठिकाणी जिमखान्यामधून बाहेर पडत आहेत आणि सचिन तेंडुलकर सचिन सर नक्कीच मनोज, त्यामुळे आपण पाहतोय की सध्या या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते आता भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। इथे येऊन सगळ्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत। आठवत आहे मला या ग्राउंडवरती मी इथे जया आणि गोपाळचा जो वडापाव मिळायचा तिकडे मित्रांबरोबर बसून तिकडे आम्ही संध्याकाळी वडापाव खायचो प्रॅक्टिसनंतर। तिकडनं आता हा एवढा उत्कृष्ट जिमखाना झाला आहे हे बघून फार आनंद होतो। आणि बरेच जण इन्वॉल्ड होते, कमिटी होती, सगळे इन्वॉल्ड होते। आणि खास करून जेवढं मला आत्ता इकडे कळलेलं आहे त्याच्यात राज ठाकरेजींनी पण भरपूर मदत केली। नुसतं परमिशन घ्यायला नाही, पण आय थिंक ही वॉज ऑल्सो इन्वॉल्ड इन डिझायनिंग आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी। सर्वात आनंद काय होतो आहे की आपले महान क्रिकेटपटू जे नुसते शिवाजी पार्क जिमखान्याला नाही खेळले पण मुंबईलाही खेळले आणि भारताचंही नाव मोठं केलं, त्यांच्या आठवणी आहेत क्लबमध्ये। एक ट्रेडिशन जे आपलं आत्तापर्यंत शिवाजी पार्क जिमखान्याचं आहे ते रिवाईव्ह केलेलं आहे, तसंच ठेवलेलं आहे। आणि मॉडर्न गोष्टी आहेत। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे मला बघून जो आनंद झालेला आहे तो मुलींसाठी इथे ड्रेसिंग रूम्स केलेले आहे, चेंजिंग रूम्स केलेले आहेत। त्या मला वाटत नाही फारशा कुठे झालेल्या आहेत आत्तापर्यंत। माझी हीच एक रिक्वेस्ट असेल सगळ्या क्लब्सना आणि अथॉरिटीजना जे परमिशन देतात ते, की मुलींचं क्रिकेट आता पुढे जातं आहे चांगलं। वेगवेगळ्या टुर्नामेंट्स इंट्रोड्यूस होत आहेत, तर मुलींसाठी चेंजिंग रूमसाठी तरी नक्कीच परमिशन मिळाली पाहिजे। नुसत्या शिवाजी पार्क जिमखान्या इथे आत त्यांना दिलेले आहेत परमिशन्स करायला ड्रेसिंग रूम्स, पण माझी अशी इच्छा आहे की मुंबईतच नाही पण भारतात सगळीकडे त्यांच्यासाठी चेंजिंग रूम्स असायला पाहिजेत आणि त्यासाठी परमिशन जी आहे ती तात्काळ द्यावी अशी माझी रिक्वेस्ट आहे। मला ऑलवेज वाटतं की चांगली जी एक थॉट प्रोसेस असते त्यानंतर रिझल्ट्स लागतात। तर हे एक मोठं एक्झाम्पल आहे इकडे की आहे ना,
आपण म्हणतो की थॉट्स लीड टू ॲक्शन आणि ॲक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस. तर पहिली इनिंग तर शिवाजी पार्क जिमखाना इथे खेळलेले आहेत. बाकीच्या सगळ्या मुलामुलींच्या हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या, मेहनत करा, प्रॅक्टिस करा. मुंबईचं, शिवाजी पार्क जिमखान्याचं, मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा. हीच माझी इच्छा आहे ॲज अ क्रिकेटर. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. मला इथे आल्यावर फार आनंद झाला. थँक्यू. तेव्हा आपण पाहतोय की आता मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरनं या जिमखान्याचं उद्घाटन केलेलं आहे. या जिमखान्यामुळे सर्व खेळाडूंना, विशेष करून मुलींना याचा फायदा होणार आहे, असं सुद्धा सचिननं आता बोलताना सांगितलेलं आहे.